सुस्वागतम. सुस्वागतम. आज तुम्ही हे काय करताय? आज मक्याच्या दाण्यांचा चाट बनवतोय. ओके. मग त्यासाठी लागणारं साहित्य आपण दाखवूया ना प्रेक्षकांना. दाखवूया. सर्वप्रथम या ठिकाणी मी म्हणजे आम्ही दोघांनी मका हा चांगला धुवून मक्याचे दाणे काढून कुकरमध्ये मीठ घालून 3 शिट्यांमध्ये शिजवून घेतलाय. पुढचं साहित्य तुम्ही दाखवताय? बारीक चिरलेला कांदा आहे, बारीक चिरलेला टोमॅटो आहे, तिखट आहे चवीनुसार, कोथिंबीर आहे बारीक फ्रेश अशी कोथिंबीर, चाट मसाला आहे आणि लिंबू आहे आणि मीठ चवीनुसार मीठ. ओके, चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. हो, करूया. आज अहोंच्या हातचा चाट मिळणार आहे खायला. सर्वप्रथम काय करताय तुम्ही? सर्वप्रथम आपण हे उकडून घेतलेले मक्याचे दाणे आहेत, हा, ते बाउलमध्ये घेतोय. पाणी काढलेलं आहे. हा, त्याचं प्रेक्षकांना सांगते, पाणी काढलेलं आहे मक्याच्या दाण्यांमध्ये. अशा प्रकारे सगळे काढून घेतलेले आहेत. ओके. त्यानंतर आपण याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा आहे, तो घालणार आहोत. ओके. त्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो आहे, तो घालूया. तिखट थोडस आहे, ते घालून घेऊया आपण. हे सगळं अंदाजे आपण घेतलंय, म्हणजे चवीनुसार. त्यानंतर चाट मसाला, त्यानंतर चवीपुरतं मीठ, संध्याकाळच्या नाश्त्याला चवीसाठी मीठ, आणि हे चांगलं आता मिक्स करून घेऊया. संध्याकाळच्या नाश्त्यासाठी हा खूप छान असा पदार्थ आहे ना. मस्त असा पाऊस पडतोय, मुसळधार असा पाऊस पडतोय, आणि त्यामध्ये मक्याचा चाट खायची मजा काही वेगळीच. आता सगळं तुम्ही मिक्स करून घेतलं ना? सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. त्याच्यावरती लिंबू पिळायचं आणि फ्रेश कोथिंबीर घालायची की झालं. अगदी सोपं आहे, अगदी सोपं आहे, आणि हेल्दी आहे. मेन म्हणजे आपण जर बाहेर घ्यायला गेलो तर एक बाउल आपल्याला खूप महाग पडतं, म्हणजे 30-35 रुपये असावं, म्हणजे मला काही अंदाज नाहीये जास्त. पण आता बघा, एका कॉर्नचे म्हणजे एक कॉर्न, एक मका आहे फक्त. शेवटी लिंबू पिळताय. ओके. फ्रेश अशी कोथिंबीर. ओके. एका मक्याच्या दाण्यांमध्ये चाट बघा किती झालाय. घरी केलेलं खा, हेल्दी खा सगळ्यांनी. अशा प्रकारे आपला जो चाट आहे तो रेडी झालेला आहे. सुंदर असा अहोंनी चाट केलेला आहे. तर ही चाटची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. अगदी बघा, कमी साहित्यामध्ये आणि झटपट होणारी रेसिपी आहे, चटपटीत आहे. मुलांना देखील नक्की आवडेल, मुलांना मोठ्यांना नक्की आवडेल. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. अहोंच्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात ते मला नक्की सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार. धन्यवाद.